ठरलं तर मग 27 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. इकडे सायली रूममध्ये विचार करत बसलेली असते. मला लहानपणीचं अर्जुनसोबतच्या सगळ्या गोष्टी कसं काय आठवू शकतात. हा कसला योगायोग आहे. सर्व दृश्य अगदी तशाच्या तसं डोळ्यासमोर माझ्यासमोर उभा राहत आहे. नक्की काय कारण आहे. या सर्व गोष्टींचा सायली विचार करत असते. आणि ते लॉकेटशी माझं एवढं का जोडलेलं नातं आहे. सायली हातामध्ये ते लॉकेट घेते आणि त्याच्याकडे पाहत म्हणत असते, हे खरंच माझंच लॉकेट आहे असं मला सतत वाटत असते. नक्की का असे भास मला होत आहेत. नक्की माझ्यासोबत काय होत आहे. या सर्व गोष्टींचा सायली खूप खोलवर विचार करत असते आणि ती खूपच आतमधून तुटून गेलेली असते. या सर्व गोष्टींची माझं नातं काय आहे अजूनही गोष्ट तिला क्लिअर झालेली नसते. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तुझा मोबाईल दे बरं. तुझ्या मोबाईलमध्ये प्रत्येक गोष्टीचा अलार्म लावायचा आहे. तुझ्या खाण्याचा अलार्म, पाणी पिण्याचा अलार्म, तुला कधी झोपायचं आहे, कधी उठायचं आहे, तू काय काय खाल्लं पाहिजे दिवसातून, या सर्व गोष्टीचे मी तुला एक ॲप देतो आणि त्या ॲपवरती जाऊन सर्व काही अलार्म लावायचे आहेत. अर्जुन सायलीला खूप काही इन्स्ट्रक्शन देत असतो, पण सायली मात्र तिच्याच विचारामध्ये गुंग असते. अर्जुन काय बोलत असतो ही त्या गोष्टीकडे तिचं अजिबात लक्ष नसते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, अगं काय झालं आहे सायली. हा पण मूड स्विंग होण्याचा काही प्रेग्नेन्सीचाच काही भाग आहे का. तर सायली हसते, नाही हो असं काही, असं अर्जुनला म्हणते. दोघांचं छान डिस्कशन सुरू असताना चैतन्याचा अर्जुनला कॉल येतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, काय झालं बोल ना. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, खूप महत्त्वाची बातमी आहे. मैपत जेल बाहेर आला आहे. तो जेलमधून सुटला आहे आणि त्याला सोडवण्यापाठीमागे सर्व काही सचिनचाच हात आहे. सचिनने मैपतला जेलमधून सोडवलं आहे. हे ऐकताच अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. दोघांना पण खूपच मोठा धक्का बसतो. दोघांचं स्पीकरवरती बोलणं सुरू असताना तेवढ्यात तिथे अस्मिता येते आणि अस्मिता सर्व काही बोलणं ऐकते. तर अर्जुन कॉल ठेवून देत असतो. तर अस्मिता अर्जुनला म्हणते, माझ्यासाठी काही नवीन आहे का त्याचं कारस्थान. मला आता सर्व काही माहीत झालं आहे आणि मी खंबीरपणे आता उभीसुद्धा आहे. त्याच्या काही गोष्टी ऐकल्या तरी आता मला धक्का बसत नाही. मी त्या गोष्टींकडे लक्षच देत नाही. ती बाळ घेऊन आलेली असते आणि मी तर मामा मामींसोबत खेळण्यासाठी आले आहे असं त्यांना म्हणते. तर अस्मिताने चक्क आता सचिनच्या या सर्व वागण्यावरती दुर्लक्ष केलेले असते. आता मैपत बाहेर आलेला आहे. आता सायलीला कशा प्रकारे कळणार तीच खरी तन्वी आहे आणि घरामध्ये अस्मिताच्या बाळाच्या नाव ठेवण्याचा प्रोग्राम आहे. आता हा प्रोग्राम, या सर्व गोष्टी कशा प्रकारे मार्गी लागणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.